ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा ज्ञानेश्वरासी। ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री सद्गुरूंना वंदन करून अमृतानुभव ग्रंथाचे ग्रंथकर्ते माऊली ज्ञानेश्वरांच्या चरणी विनम्र होऊन जगदीश मूर्ती सर्व श्रोत्यांना नमस्कार करून माझे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांच्या कृपेने अमृतानुभवाच्या गुरुस्तवन या प्रकरणाला आपण आता सुरुवात करूया। यातला काही भाग आपण काल पाहिलेला आहे आणि आज आता त्याच्या पुढचा भाग आपण पाहणार आहोत। मागच्या वेळेला किंवा मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की अमूर्त शिवाचे मूर्त रूप म्हणजे आमचे सद्गुरू आहेत। हा शिवाला किंवा त्या शिवाच्या शक्ती सहित शिवाला त्याच्याही पलीकडे जाणारा आणि आम्हाला परमशिवापर्यंत नेणारे असे हे सद्गुरू आहेत। त्यांच्याबद्दल एकरूपत्वाने नमन करणारे ज्ञानदेव महाराज आता मात्र त्यांच्या सामर्थ्याचं वर्णन करायला सुरुवात केलेली आहे। त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, सामर्थ्याचे निबिके जो शिवाचेही गुरुत्व जिंके, अशा पद्धतीने त्यांनी सांगायला सुरुवात केलेली आहे। सामर्थ्याचे निबिके, सद्गुरू सामर्थ्याच्या उपाधीचं वर्णन ते करत आहेत। म्हणजे सद्गुरूंना सामर्थ्याची उपाधी आहे। खरं तर सद्गुरूंना कोणतीच उपाधी नसते, ते परब्रह्म स्वरूप असतात। त्यामुळे निश्चितपणे त्यांच्या सामर्थ्याची उपाधी सुद्धा त्यांना नसते। पण इथे ज्ञानदेव आपल्याला समजावून सांगतायत की त्यांना सामर्थ्याची उपाधी आहे आणि ते उपाधींनी सामर्थ्याच्या उपाधींनी युक्त आहेत, पण तरी पण त्यांचं वेगळेपण आहे। हे सामर्थ्याची उपाधी घेणे न घेणे हे सर्वस्वी त्यांच्या मर्जीवरती अवलंबून आहे। हे सद्गुरूंचं वेगळेपण असं आहे, ते वेगळेपण पहा, परब्रह्म असं त्यांना जर म्हणायचं ठरवलं तर तेही चुकीचं आहे, तेही योग्य होणार नाही। त्यांना ईश्वर म्हणावं तर ते ईश्वरही नाहीत, त्यांना जीव म्हणावं तर ते जीवही नाहीत आणि त्यांना शून्य म्हणावं तर ते शून्य सुद्धा नाही। म्हणजे इथे आपण जर बघितलं तर परब्रह्म जे आहे ते अव्यवहार्य आहे। अव्यवहार्य असं म्हटलेलं आहे। त्याच्याशी कोणताच व्यवहार होऊ शकत नाही, कारण व्यवहार करायला सुद्धा मनबुद्धी लागते। व्यवहार करायला सुद्धा दोन जण लागतात, तेव्हा तो व्यवहार होऊ शकतो। व्यवहार करायला आकार लागतो। पण हे परब्रह्म जर बघितलं तर ते मनबुद्धीच्या पलीकडे आहे, त्यामुळे त्याच्याशी आपल्याला व्यवहार करता येत नाही। ते दोन जण लागतात असं मी म्हटलं तर इथं ते एकमेव आहे, त्यामुळे दुजेपणा त्याला सहनही होत नाही असंही म्हटलेलं आहे। मग हा मनबुद्धीच्या पलीकडे असणारा, दुजत्व सहन न होणारा आणि ज्याला आकार नाही, निराकार असा जो आहे, त्याला आपण व्यवहार त्याच्याशी करणार कसा? तर त्यामुळे हा जो आहे तो अव्यवहार्य आहे, त्याच्याशी कोणताच व्यवहार होऊ शकत नाही। सद्गुरू जे आहेत त्यांच्याशी मात्र व्यवहार होऊ शकतो, कारण सद्गुरू हे आकार धारण केलेले आहेत, त्यांना मनबुद्धी आहे, ते आपल्या मनातल्या कल्पना समजू शकतात,
त्यांच्याशी व्यवहार करणं शक्य असतं आणि ते व्यवहार करतात ते फक्त मोक्षाचा व्यवहार करतात, परमार्थ मार्गाचा व्यवहार करतात किंवा परमार्थ मार्गावरती दीपस्तंभानी सारखं आपल्याला मार्गदर्शन करून मार्गदर्शनाचा व्यवहार ते करत असतात. त्यामुळे ते परब्रह्म नाहीत, तर ते परब्रह्म जे आहे ते अव्यवहार्य आहे आणि सद्गुरू जे आहेत ते व्यवहार्य आहे. त्यामुळे त्यांना सद्गुरूंना परब्रह्म म्हणताच येणार नाही असं ज्ञानदेव आपल्याला युक्तिवादाने समजावून सांगत आहेत. बरं, दुसरं त्यांना ईश्वर म्हणावं का? तर ईश्वर जो आहे शक्ती सहित असलेला शिव जो आहे तो ही सर्व सृष्टी निर्माण करतो, हे चराचर निर्माण करतो, हे ब्रह्मांड निर्माण करतो आणि त्यामध्ये लोकांना गुंडाळून ठेवतो किंवा त्याच्यामध्ये गुंतवून ठेवतो. आता हे सगळं तो जे गुंतवून ठेवत असतो तर त्यावेळेला सद्गुरू मात्र असं करत नाही. तर सद्गुरू या सगळ्या गोंधळामधून त्यातून त्यांना बाहेर काढतो. जसं मागच्या वेळेला आपण बघितलं की लहान मुलांना आपण गोळ्या चॉकलेट देऊन त्याच्यामध्ये गुंतवून ठेवतो, तसंच इथे संसार प्रपंच आपल्या पुढे मांडून हे जे ईश्वर आहे किंवा शक्ती सहित असलेला हा शिव जो आहे त्या शक्तीने जो पसारा मांडलेला आहे त्यामध्ये या संसार प्रपंचामध्ये आम्हाला गुंतवून ठेवत असतो. पण सद्गुरू मात्र या सगळ्या गुंत्यामधनं आम्हाला बाहेर काढतात, आमचा उद्धार करत असतात. त्यामुळे सद्गुरू हे ईश्वर सुद्धा नाहीत, परब्रह्मही नाहीत, ईश्वर नाहीत. मग ते जीव आहेत का? तर नाही, जीव तर मुळीच नाहीत. त्याचं कारण असं आहे, संसारामध्ये जीव जो असतो तो रडत बसतो, पण श्री सद्गुरू हे श्री गुरु जे आमचे आहेत ते स्वतः तर कधीच रडत नाही, पण रडणाऱ्या जीवाचं रडणं थांबवतात. आणि म्हणून ते जीवही नाहीत, ते परब्रह्म नाहीत, ते ईश्वरही नाहीत, ते जीवही नाहीत. मग शून्य आहेत का? कारण शून्य ते महाशून्य असा प्रवास सांगितला, मग ते शून्य आहेत का? तर नाही. शून्यामुळे कुठलंही कार्य निर्माण होत नाही किंवा शून्य जे आहे त्यातून काही निर्माण होत नाही. शून्य गुणिले शून्य शून्य, शून्य अधिक शून्य शून्य, शून्य भागिले शून्य शून्य, म्हणजे त्यातनं काहीही निर्माण होत नाही. पण सद्गुरू जे आहेत ते सतत कार्यरत असतात, त्यामुळे ते शून्य सुद्धा नाही, ते सर्वांपेक्षा श्रेष्ठ असे आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत. म्हणजे ते परब्रह्म नाहीत, त्याच्याहून श्रेष्ठ आहेत. ते ईश्वर नाहीत, म्हणजेच ते शक्ती सहित शिव नाहीत, ते परमशिव नाहीत. मग त्याहीपेक्षा ते जीव सुद्धा नाहीयेत आणि ते शून्य सुद्धा नाहीयेत, त्या सगळ्यांपेक्षा हे श्रेष्ठ आहेत. अशा पद्धतीने त्यांचं वर्णन, त्यांच्या सामर्थ्याचं वर्णन केलेलं आहे. सद्गुरूंना पुढे त्यांनी पौर्णिमेच्या चंद्राची उपमा दिलेली आहे. चंद्र जो आहे तो एक एक कलेनी वाढत जातो आणि पूर्ण चंद्र झाल्यानंतर तो पौर्णिमेचा चंद्र असतो, पण हळूहळू तो एक कलानी कमी पण होत जातो. पण सद्गुरू आमचे तसे नाही आहेत. सद्गुरू अखंड पौर्णिमा आहेत. अखंड पौर्णिमेचा चंद्र जसा असतो तसे ते आहेत. उलट सद्गुरू काय करतो, आमच्या कला सुद्धा कमी करत नाही. आमच्या ज्या स्वतः 16 कला त्यांनी आम्ही युक्त आहोत. मनुष्य म्हणा, मनुष्य हा 16 कलांनी युक्त आहे, पण 17वी कला देण्याचं काम मात्र सद्गुरू करत असतात. त्यामुळे 16 कलांनी युक्त असा जो आमचा देह आहे, त्या 16 कला म्हणजे प्रश्न उपनिषदामध्ये सांगितल्या, प्रत्येकामध्ये थोडाफार फरक आहे, पण प्रश्न उपनिषदामध्ये सांगितल्याप्रमाणे जर आपण बघितलं तर प्राण, श्रद्धा, पंचभूत, 10 इंद्रिय, मन, अन्न, वीर्य, तप, मंत्र, लोक, नाम, रूप, या 16 गोष्टींमधनं व्यक्ती व्यक्त होत असते. ती व्यक्त होत असते म्हणूनच तिला व्यक्ती म्हटलं जातं. थोडक्यात त्याचं अस्तित्व कळतं. आणि 17वी कला जी आहे, जी या सर्व पाशातनं मोकळी करणारी आहे, ती देण्याचं काम मात्र आमचे सद्गुरू करत असतात. कारण मुळातच ते अखंड पौर्णिमा असलेल्या सारखे आहेत.
म्हणजे अखंड अशा चंद्रासारखे अखंड पौर्णिमा असलेले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे 17वी कला ही सद्गुरू आपल्याला देत असतात. सद्गुरू सत्शिष्याला कृतार्थ केल्यानंतर शिष्य सुद्धा गुरुपदाला पोचतो आणि त्याची गुरु ही संज्ञा त्याला प्राप्त होते. आता ही गुरु ही संज्ञा प्राप्त होते ह्याचाच अर्थ त्या गुरु तत्वामध्ये कुठेही कमतरता येत नाही. शिष्य त्या पदाला पोचल्यानंतर उलट त्या तत्वाची श्रेष्ठता सिद्ध होत जाते. कारण हा बोधचंद्राची या कळा जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये 17वी कळा ज्या वेळेला जीवन त्याला दिलं जातं, सहस्र चंद्रदल जिथे असतं, आपलं सहस्रकाल कमलचक्र जिथे असतं, तिथल्यानंतर मग ही 17वी कला सद्गुरू आपल्याला देत असतो. तो आपल्याच पदाला त्या शिष्याला घेत असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही कमतरता निर्माण होत नाही, उलट त्याचं सामर्थ्य आणखीन वाढत जातं. इथे कला असणे, चंद्राला कला आहेत असं आपण म्हणतो, तर त्या कला ज्या आहेत तो म्हणजे भेद आहे. आज पहिली प्रतिपदा, द्वितीया, तृतीया अशा पद्धतीने त्याच्या कलांनी तो वाढत जातो. पण ह्या प्रत्येक कलेमध्ये भेद आहे. पण सद्गुरू जे आहेत ते अभेद आहेत, अखंड आहेत, ते अकल आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये त्यांना असं म्हटलेलं आहे की चंद्र जो आहे तो म्हणजे त्याला वेगवेगळ्या कला आहेत, तो भेदानी आहे. पण ज्ञानेश्वरीमध्ये निष्कल असं म्हटलेलं आहे, अकल असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे पूर्ण अखंड आहेत, पौर्णिमेचे चंद्रासारखे अखंड असे आहेत. पुढे ते जाऊन त्यांच्या सामर्थ्याविषयी पण आपल्याला प्रत्येक गोष्ट सांगतायत की हे कसे आहेत. तर एक पण नव्हे सुसास म्हणून गुरु शिष्याचे करून मिस, पाहण्याची आपुली वास पाहतची असे. अमृतानुभवामधली सद्गुरु स्तवांमधली ही 13वी ओवी आहे. इथे परमशिव जे आहे ते मुळात एकच आहे. आपण आतापर्यंत त्यांचं समावेशन पाहिलेलं आहे, ते शिवशक्तीचं समावेशन पाहिलेलं आहे. पण हे शिवशक्ती ज्या स्थळावरती चारुस्थळी जिथे आहेत, अधिष्ठित झालेले आहेत, ते परमशिव जे आहे, ते जे मूळ तत्व जे आहे तेच खरं म्हणजे एकपणाचा सुसास. म्हणजे त्याला जरा एकपणाचा कंटाळा आलेला होता, तो एकटेपणा त्याला सहन होत नव्हता. त्यावेळेला त्याने आपलंच तत्व 2 भागांमध्ये विभागून घेतलं. जसं पहिल्या ह्याच्यामध्ये शिवशक्ती समावेशन मध्ये ते असं म्हणतात की शिवही तोच आहे आणि शक्ती त्याच्यातनंच निर्माण झालेली आहे, त्याचीच आहे. त्याप्रमाणे इथे सुद्धा माऊली आपल्याला असं सांगते की ते परमशिव तत्व जे आहे ते एकच आहे. पण तरी सुद्धा त्या एकटेपणाचा त्याला कंटाळा आला आणि तेच तत्व सद्गुरू आणि सत्शिष्य अशा 2 ह्याच्यामध्ये विभागलं गेलं. वरवर दिसायला हे दोन्ही 2 वेगवेगळी दिसत असली तरी मुळामध्ये ते एकच तत्व आहे हे त्यांनी सांगितलंय. गुरुरूपानी सच्चिदानंद भावानी हे सद्गुरू जे बघत असतात ते आत्मभाव असणाऱ्या आपल्या शिष्याकडे पाहतात आणि त्या शिष्याकडे पाहून त्याला आपल्याशी एकरूपच करून घेतात, आपल्यातच सामावून घेतात. एवढं त्यांचं मन विशाल आहे. जसं खाऱ्या पाण्याचं नाही, साध्या पाण्याचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की नदीमध्ये म्हणा किंवा एखाद्या जलाशयामध्ये म्हणा, त्याच्यामध्ये जर एखादा जीव आतमध्ये पडलेला असेल किंवा पोहत असेल, हे करत असेल, आपलं जीव तिथे वाचवत असेल, गटांगळ्या खात असेल त्या पाण्यामध्ये, तर त्यावेळेला त्यातनं जेव्हा त्याला बाहेर काढलं जातं, म्हणजे आम्ही सर्वसामान्य माणसं त्या आतमध्ये जो बुडत असतो त्याला जेव्हा बाहेर काढतो त्यावेळेला तो जीव तीरावरती उरतो. म्हणजे काय, त्याने उरतो असं म्हटलेलं आहे. तो जीव जो पाण्यात पडलेला असतो त्याला वाचवून सगळेजण तीरावरती काढतात, म्हणजे त्याला बाहेर काढतात त्यातनं. पण सद्गुरू त्यांचं सामर्थ्य एवढं आहे की हे सगळे मायाजळ जे आहेत, हे जे सगळं ब्रह्मांड त्या प्रकृतीने निर्माण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तो डुबून चाललाय, त्याच्यातच आतमध्ये गटांगळ्या खातोय.
त्यातनं त्याला जेव्हा श्री गुरु आपले बाहेर काढतात तेव्हा तो तो उरतच नाही. म्हणजे तो किनाऱ्यावर वगैरे नाही, त्याला पूर्ण उद्धारच केला जातो. त्याचा जीवपणाच राहत नाही. त्याचा जीवपणाच राहत नाही म्हणजे ते सद्गुरू या मायेतनं त्याला बाहेर काढतात आणि हे बाहेर काढल्यानंतर त्याचा जीवपणा जो असतो तोही ते काढून घेतात आणि त्याला शिवस्वरूप करून टाकतात. म्हणजे तारलियाही नुरजे कवणी ठाई. किनाऱ्यावरनं बाहेर काढलेला उरतो तरी काहीतरी रूपानी, पण हे सद्गुरू जेव्हा बाहेर काढतात तेव्हा तो उरतच नाही. तो एकरूपच होऊन जातो. तो जीव जो असतो तो शिवच होऊन जातो. तसंच पुढे असं सांगितलेलं आहे की असं जसं घनवट नेणे तारीजे 21व्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे, अशा नसलेल्या जलातून म्हणजे काय, हे जी माया नावाचं जे जळ आहे किंवा माया हे अद्वैतात शब्द वापरला जातो. आपण इथे असं म्हणू शकतो की शक्तीने जे निर्माण केलेलं आहे त्या सगळ्या निर्माण केलेल्या ब्रह्मांडामध्ये हा जो जीव आहे तो जड आहे. जीव जड आहे, पण हे जड जीव जो आहे त्याला बाहेर काढतात ते सद्गुरू काढतात. आणि ते काढताना घनवटे जेणे तरीजे असंही त्यांनी 21व्या ओवीमध्ये म्हटलेलं आहे. त्याचा अर्थ थोडा वेगळा आहे. मुळात ते बाहेर काढतात तेव्हा जीव पण उरत नाही, तो शिव होऊन जातो, हा एक भाग झाला. पण जड आणि जड या शब्दावर जर आपण कोटी बघितली माऊलींनी केलेली तर त्याचाही अर्थ वेगळा होतो. म्हणजे एकच उदाहरण किंवा दृष्टांत जे दिलेलं असतं ते वेगवेगळ्या प्रकारे ते आपल्याला त्यातनं अर्थ गर्भित करत असतात. तर त्यामुळे जड आणि जड ह्यामध्ये फरक आहे हा आपल्या सगळ्यांना परमार्थातल्या लोकांना निश्चितपणे माहिती आहे. जड म्हणजे वजनाला जड असणे, आपण व्यवहारातही तो वापरतो. पण जड मूढ पहिलं पार केले वगैरे ते जड, तो जीव जो आहे तो जड आहे. आणि हे जड असणारे, कारण इथे सामर्थ्यशाली सद्गुरू आहेत ना, त्याचं वर्णन चालू आहे. त्यामुळे हे जड असणारे देहधारी जे श्री गुरु आहेत ते शिष्याला तारून नेतात, जड असलेल्या जीवाला तारून नेतात. पण हे स्वतः मात्र सामर्थ्याने जड झालेले आहेत, ते नेतात. कसं आहे, नाव आहे, लाकडी नाव असते, ती ह्या समुद्रावरनं वगैरे तरून जाते. ही जी लाकडी नाव आहे ना ती एका पारड्यामध्ये टाकली. खूप जड होती ती नाव, कारण पूर्ण लाकडाची मोठीच्या मोठी नाव आहे. आणि ती एका पारड्यात टाकली आणि दुसऱ्या पारड्यामध्ये दगड टाकले, मोठे दगड टाकले. पण ते काय, ते 3-4 दगड मोठे मोठे होते आणि ही नाव एवढी मोठी दिसत होती. ती एकच नाव असली तर त्याच्यापेक्षा जड होती. म्हणजे ते दगड तिथे जे 2-3 टाकले ना त्याने सुद्धा त्या नावेचं काही वजन समतोल होईना. म्हणजे इतकी ती नाव जड होती. जड नव्हे, जड. तर त्यामुळे जड होती. पण गंमत अशी असते की ते दगड जे आहेत ते जर समुद्रात नेऊन टाकले तर ते ताबडतोब खाली जातात, तेही जडच असतात. पण इथे नाव मात्र एवढी जड असून सुद्धा त्याच्यावरती तरंगते, ती नाव तरंगते. तसे हे श्री गुरु जे आहेत ते देह धारण करणारे जड असले तरी सुद्धा नावेसारखे आहेत. ते आम्हाला म्हणजे जड जीवाला तरून नेतात. तेव्हा तारून नेण्याच्या बाबतीत मात्र ते हलके झालेले असतात, सूक्ष्म झालेले असतात. असे सगळे युक्तिवाद जे आहेत ते ज्ञानदेव आपल्या पुढे मांडतात आणि मोडून काढतात. दोन्ही गोष्टी आहेत. ते आकाशाच्या व्यापकत्वाबद्दल जेव्हा सांगतात तेव्हा सद्गुरू सुद्धा त्याच्यापेक्षा व्यापक आहेत असं ते सांगतात. आकाश हे सावेव न बंधे आकाशाची हाव, ऐसे कोणी एक भरीव आकाश जे, असं त्यांनी 22व्या ओवीमध्ये सद्गुरूंचं वर्णन केले. हे सगळं सामर्थ्याचं वर्णन चालू आहे. तर त्यावेळेला आकाश आहे की नाही, आहे ना, म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. बरं, हे अपत्य कुणाचं आहे? आकाश हे माया ब्रह्माचं अपत्य आहे. म्हणजे जे दिसतंय आम्हाला ते सत्य वाटतंय आम्हाला, पण जसं त्याच्या जवळ जावं तसं ते भ्रमरूपाने दिसतं. आकाश म्हणजे निव्वळ पोकळी आहे.
मी इथून तिथे जाते त्यावेळेला त्या पोकळीमधनं जात असते. म्हणजे इथेही आकाश आहे, वरतीही आकाश आहे, सगळीकडे स्पेस जिथे जिथे आहे तिथे तिथे आकाश आहे. आणि त्या आकाशामध्ये अनेक पदार्थ राहतात. पण म्हणून त्या अवकाशाचा आकार काही बदलत नाही. त्याला अवयव आहेत असं जे आकाशाला म्हटलंय ते म्हणजे शब्द हा त्याच्यामध्ये गुण आहे. म्हणून त्याला सा अवयव असं म्हटलेलं आहे. का तर शब्द हा गुण त्याच्यामध्ये आहे. आमचे सद्गुरू सुद्धा सावयव आहेत. म्हणजे तेही रूप धारण केलेलं आहे, नामरूप धारण केलेलं आहे. पण आकाश काही त्यांची बरोबरी करू शकत नाही, कारण ते आकाश पोकळ आहे. आमचे सद्गुरू कसे भरीव आहेत, ते सर्वांना व्यापून आहेत. नाही या आकाशाला सुद्धा व्यापून आहेत. इतके ते त्याच्यापेक्षाही मोठे व्यापक असे आहेत. त्यांचं वर्णन मी कसं करणार, त्यांचं वर्णन मी करू शकत नाही. अशी कुठेतरी त्यांच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली. आणि म्हणून त्यांनी पुन्हा त्यांचं सामर्थ्याचं तर वर्णन करतातच आहेत, पण तरी सुद्धा आणखीन कोणत्या पद्धतीने करू बरं, असाही त्यांना प्रश्न पडलेला आहे. आणि मग ते त्याला सूर्याची उपमा देतात, चंद्राची उपमा देतात, असे वेगवेगळे दृष्टांत आपल्याला देतात. आणि शेवटी ते असंही म्हणतात की जीवपणाचे नित्रासे, जीवपणाचे नित्रासे यावया आपुलिये दशे, शिवही मुहूर्त पुसे जया जोशिया ते. आपल्याला माहितीये की आपण कुठे गाडी खरेदी करायची आहे, कुठे घर खरेदी करायचंय, गृहप्रवेश करायचाय, अशी ही चांगली चांगली जेव्हा कामं करत असतो त्यावेळेला आपण मुहूर्त पाहतो. आणि तो मुहूर्त एखाद्या जोशाला विचारतो किंवा मुहूर्त वगैरे सांगतात त्यांना जोशी असं त्या काळात म्हणत असत. आपण आता गुरुजी म्हणतो, भटजी म्हणतो, किंवा या सगळ्यांना आपण मुहूर्त विचारतो की काय कधी केलं तर चांगलं होईल बाबा, तर ते आपल्याला मुहूर्त सांगतात. इथे हे सद्गुरू जे आहेत ना ते जोशी आहेत. म्हणजे ते हे मुहूर्त सांगणारे आहेत की कोणत्या मुहूर्तावर काय काम करा हे सांगणारे ते सद्गुरू आहेत. आणि ते आम्हाला भविष्याबद्दल सांगतात की असं केलं ना तर पुढे हे सगळं चांगलं होईल, या मुहूर्ताला गृहप्रवेश करावा, या मुहूर्ताला गाडी खरेदी करावी. अर्थात हे सद्गुरू सांगत नाही, हे लौकिकातलं झालं. पण इथे जे माऊलींची जी आहे ती लौकिकाशी जोडणारी आहे, पण पारलौकिक भाषा आहे. हे लक्षात ठेवायचंय. जीवपणाचे नित्रासे यावया आपुलिया दशे, शिवही मुहूर्त पुसे. हा जो शक्ती सहित असणारा शिव आहे ना तो सुद्धा ह्या आमच्या सद्गुरूंना मुहूर्त विचारतोय. की मुहूर्त कसला विचारतोय? अज्ञानी मानवाला जीवदशा सतावते, हे आपल्याला माहितीये. संतांना सुद्धा सतावते. जीवदशा जी आहे ती म्हणते मी, कारण कुत्ता बिजाने चमडी बिजाने, तर त्यांचं ते बघून घेतील असं कबीरासारखं म्हणतो. म्हणजे अज्ञानी माणसाप्रमाणे जीवदशा त्याला जशी सतावते तशीच जीवदशा संतांना सुद्धा सतावत असते. कोणीतरी कुठेतरी अंगावर गरम पाणी चोचतं, कोणी मिरच्या खायला देतं, ते करतात सगळं, ही त्यांची जीवदशाच आहे ना. पण आम्ही जे जीव आहोत ते आमची ती दशा सांभाळत राहतो आणि त्याचंच कौतुक करत राहतो, दुःखाचंच कौतुक करत राहतो आणि त्याचंच वर्णन करत राहतो. पण जे संत असतात ते कुत्ता जाने चमडी जाने या प्रकाराने वागतात. ते त्रास करून घेत नाहीत. ते म्हणतात त्या जीवाला काही त्यांच्या प्रश्न नसतो. ते म्हणतात हे सगळे भोग आहेत ते त्या शरीराचे आहेत, ते माझे नाहीच आहेत. म्हणून त्यांना जरी जीवदशा आली तरी त्यांना फरक पडत नाही, आम्हाला फरक पडतो. आता हा जो शिव आहे, शक्ती सहित शिव, संतांच्याही पुढचा आहे. हा जो शक्ती सहित शिव आहे त्यालाही अशीच दशा प्राप्त झाली. कारण आपण मागच्या समावेशनमध्ये बघितलंय, शिवशक्ती समावेशनमध्ये, की तो म्हणतो ना वा वा किती छान संसार केला, मला आता ह्याच्यातच रमून जावं असं वाटतंय, खूप छान वाटतंय, अशा पद्धतीने तो म्हणायला सुरुवात करतो. आणि मग हे जेव्हा म्हणायला सुरुवात करतो तेव्हा पत्नीच्या प्रेमाखातर तो त्याच्यातच बांधला जातो. हे वर्णन आपण मागच्या वेळा बघितलेलं आहे. म्हणजे त्याला थोडीशी तिच्यामुळे जीवदशा प्राप्त झालेली आहे. आणि आता ह्या जीवदशेतनं मी कधी सुटेन बाबा हे विचारायला तो आमच्या सद्गुरूंकडे जातो. की ह्या जीवदशेतनं, कारण
सद्गुरू जे आहेत ते परमशिवाचं स्वरूप आहेत. त्यामुळे हा शक्तिसहित शिव त्यांना विचारतो की माझी ही जीवदशा केव्हा बरं संपेल, म्हणजे मी आत्ता जो विश्वात्मक झालेला आहे तो मी आता विश्वोत्तीर्ण कधी होईन, मी याच्या पलीकडे कधी जाईन, म्हणजे मूळ स्वरूपात कधी जाईन. मी माझं जे स्वत्व आहे ते विसरत चाललोय, कारण ह्या प्रकृतीच्या नादाला मी लागलोय. या सगळ्यातनं मी कधी सुटेन, हा मुहूर्त जो आहे तो मुहूर्त या जोशाला म्हणजेच आमच्या सद्गुरूंना तो विचारतोय. इथे नामदेव महाराज पण असं म्हणतात, आपुलीच आवडी धरुनी खेळिया, आपण आपणा ते व्याला रे, जोपता कारणे केली बायको, तिने येवढे केले रे. असं ते सांगतात. म्हणजे कशा तऱ्हेने गुंतला गेला हे सांगतात. आणि मग ही जी त्याला जीवदशा प्राप्त झाली, या जीवदशेमधून तो सुद्धा विचारतोय की मी यातनं कसा बाहेर पडू. ह्या श्री गुरूंच्या ठिकाणी आतापर्यंत हे सगळं सामर्थ्याचं त्याचं वर्णन केल्यानंतर ह्याला नमस्कार तरी मी कसा करू. स्तुती करायला गेलोय, नाम रूप शब्द सगळं घेतलं, अगदी प्रमाण मध्ये मध्ये त्यांनी ही जी प्रमाणं आहेत, प्रमेय, प्रमाण, प्रमाता, ह्या गोष्टींचाही उल्लेख केलेला आहे. पण कशाने मी ही सद्गुरूंचं वर्णन करू शकत नाही. पण आता मात्र काहीतरी करून मला तुझं वर्णन केलंच पाहिजे. काय करावं बरं, असं त्यांना पुन्हा प्रश्न पडतो. आणि ते म्हणतात, आत्ता मला एक आधार सापडलाय. ज्ञानेश्वर माऊली आपल्याशी संवादच करतायत बरं का. तेव्हा ते म्हणजे इतक्या मी हे सगळे ट्राय केलं, हे सगळं बघितलं, करता येतंय का मला, पण नाही. आता मला नक्की पक्का आधार सापडलाय याचं स्तवन करण्याकरता, याची स्तुती करण्याकरता. कारण तो नामरूपात आलाय ना, त्यांनी निवृत्ती हे नाव धारण केलेलं आहे. अच्छा, मग तू निवृत्ती हे नाव धारण करून मिरवतोयस का? याच नावाने तू ख्यात झालेला आहेस ना, प्रख्यात. आपण पहिला श्लोक बघितला होता, त्यावेळेला त्याने ख्यातम दैवतम आश्रयेत अशा पद्धतीचं वर्णन केलं होतं. तर हे निवृत्ती नावाने तू प्रसिद्ध झालेला आहेस ना, आता माझ्या लक्षात आलेलं आहे. पण तू सांग की निवृत्ती केव्हा होते? काहीतरी आधी प्रवृत्ती असली तर निवृत्ती होते ना. जर कुठेतरी आम्ही नोकरी करत असलो, कुठे एखाद्या ठिकाणी आम्ही नोकरी करतोय, ती नोकरी करत असो तर आम्हाला निवृत्त होता येतं. मग आम्ही म्हणतो नाही, मी आता त्या नोकरीतनं निवृत्त झाले, म्हणजे आधी काहीतरी वृत्ती होती ना, त्यातनं मी बाहेर पडलो आणि निवृत्त झालो. म्हणजे काहीतरी आधी करण्याची वृत्ती असायला पाहिजे तर निवृत्ती निर्माण होते. मला अमुक अमुक वृत्ती होत्या, त्या मी पूर्ण त्याग केल्या आणि आता मी निवृत्त झाले, निर्वृत्ती झाले असंही म्हणता येईल. मग हा सगळा पसारा मांडलेला आहे, त्याच्यामध्ये तू रमलायस, नामरूप धारण केलंयस. मग तुला आधी कुठल्या वृत्ती होत्या का? माझ्या पाहण्यात तर नव्हत्या. मग तू निवृत्ती हे नाव धारण कसं काय केलंस? यांनी निवृत्ती नाव जे धारण केलं आहे, मग ह्याच्याजवळ आधी काय होतं? हे सगळं सामर्थ्य जे मी सांगत होतो ते होतं, म्हणून तू हे नाव धारण केलंस का? निवर्त्य तव नाही मा निवर्तवती काई, तरी कैसा बैठे ठाई निवृत्ती नामाच्या. पण तुझ्याजवळ तू सद्गुरु रूपाने जेव्हा मी बघतो त्यावेळेला तुझ्याजवळ कोणतीच वृत्ती नाहीये, आधीच कोणती वृत्ती नाही, तर तुला निवृत्त होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मग हे निवृत्ती नाव घेऊन का बरं बसलायस? म्हणजे या सगळ्यामध्ये ते असं म्हणतायत, मन बुद्धी शरीर याच्याशी जेव्हा आपलं तत्व जे आहे, आत्मतत्व तादात्म्य पावतं मनबुद्धी शरीराशी, त्यावेळेस ते काही गोष्टी करायला प्रवृत्त होतं. आणि त्या शरीराच्या खोळीमध्ये प्रवृत्ती निर्माण होतात. पण एकदा ती शरीराची खोळ सोडली, म्हणजे देहबुद्धी नष्ट झाली, की ज्या ज्या गोष्टींचा बाध करायला हवाय त्या सगळ्या गोष्टी बाध होतात, काही उरतच नाही. ती खरी म्हणजे निवृत्ती आहे. मग इथे त्यांनी सूर्याचा दृष्टांत दिलेला आहे. दृष्टांत काही वेळेला एकाच प्रकारचे, एकाच पद्धतीचे, म्हणजे सूर्याची प्रभा, म्हणजे सूर्य हा दृष्टांत द्यायचं ठरवलं, पण त्याचे कंगोरे वेगवेगळे आहेत. आत्ता जो त्यांनी सूर्याला दृष्टांत दिलाय हे निवृत्ती नावावरून दिलेला आहे बरं का.
तर हा जो 34व्या ओवीमध्ये सूर्याचा दृष्टांत दिलेला आहे, त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की सूर्याला आम्ही तमारी असं म्हणतो. तमारी म्हणजे सूर्य. तर तमारी का म्हणतो? तम म्हणजे अंधकार, अरी म्हणजे शत्रू. अंधकाराचा जो शत्रू आहे तो तमारी, म्हणजे मल्हारी, तमारी, तशा पद्धतीने. आता सूर्य कुठे गेलाय का अंधकार नष्ट करायला? त्यांनी त्याच्याशी शत्रुत्व पत्करलंय का? खरं म्हणजे नाही. कारण सूर्य कुठे अंधकाराला नष्ट करायला जातोय, मी आता जातोय बरं का, नष्ट करायला जातोय, असं तो म्हणतच नाही. तो जिथे जातो तिथेच प्रकाशच असतो. पण तरी सुद्धा अंधकार नष्ट करणारा सूर्य असं आम्ही त्याला म्हणतो. म्हणून आम्ही त्याला तमारी हे नाव दिलेलं आहे. आणि ते नाव रूढ होऊन गेलेलं आहे. तसंच कदाचित निवृत्ती हे नाव त्यांनी देह धारण केल्यामुळे त्यांना दिलेलं आहे. खरं म्हणजे ते निर्वृत्ती असणारे निवृत्ती आहेत, हे निश्चितपणे आहे. त्यामुळे यांचं नाव आहे ना, ते त्यांना दिलं गेलंय. त्यांनी ते धारण केलेलंच नाही, कारण ते नामरूपाच्या पलीकडचे आहेत. तैसे लटिके येणे रूढे, हे तुझ्या शक्तीने खरं म्हणजे काय सामर्थ्य किती आहे, तर काहीही म्हणजे तुझ्या शक्तीने जे घडेल तेवढं दुसऱ्या कुठल्याही शक्तीने घडूच शकत नाही. अघटित घटनापटू अशी जी माया आहे, जी प्रकृती आहे, ती तुझ्या आधिपत्याखाली आहे. त्यामुळे तू तिच्याकडनं पाहिजे ते काम करून घेऊ शकतोस. मानव रूपामध्ये तू जरी निवृत्तीनाथ असलास तरी तत्वरूपाने तू सच्चिदानंद स्वरूप आहेस, तू परमशिव आहेस. असं स्तवन निवृत्तीनाथांचं माऊली करतायत. आणि ते करताना म्हणजे पारमार्थिक पण आहे आणि लौकिक अर्थाने पण आहे, असं दोन्ही पद्धतीने ते करतायत. आणि त्यामुळे ते असं म्हणतायत की तुझं वर्णन तर दूरच राहिलं, पण तुझं दर्शन तरी मी कसं घेऊ? जसं शिवाने शिवी निर्माण केली, देवाने देवी निर्माण केली, देवो देवी शिवो शिवी, असं जे प्रकृती पुरुष हे सगळं जे काही निर्माण केलेलं आहे, हे सगळं तुझ्याच ताब्यात आहे. म्हणजे तू त्यांच्या ताब्यामध्ये नाहीये. जरी आमच्यासारखं शरीर धारण केलं असलास, जड झाला असलास, जड झाला असलास, जड आणि जड दोन्ही झाला असलास, तरी सुद्धा हे सर्व तुझ्या ताब्यात आहे. एवढं तुझं वैभव आहे, एवढं तुझं सामर्थ्य आहे, हे आम्हाला निश्चितपणे माहिती आहे. विशेषाचे निनावे आत्मत्वही न सहावे, किंबहुना नव्हे कोणी या. तू सामान्य झालेला आहेस. आपण सामान्य आणि विशेष हे पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे जरी तुला नामरूप आलेलं असलं ना, तरी तू सामान्यच आहेस, कारण तू व्यापक आहे. सामान्य हे व्यापक असतं, विशेष हे सीमित असतं. तुला नामरूपाने आम्ही सीमित केलेलं असलं तरी मुळामध्ये तू व्यापकच आहेस. तू ईश्वरापासून तू वेगळा झालेला नाही आहेस. पण आम्ही मात्र तुला निवृत्ती हे नाव देऊन ईश्वरापासून वेगळं केलेलं आहे. एक थोडंसं वेगळं विषयाला थोडं हे करते की एक भारुड म्हणा किंवा एक कवन असं मी ऐकलं होतं, तुम्हा सांगते वेगळं निघा, वेगळं होऊन संसार बघा. आता हे आपल्याला ऐकताना फारच विचित्र वाटतं की बायको नवऱ्याला सांगते, तुम्हा सांगते वेगळं निघा, वेगळं होऊन संसार बघा. हे जर लौकिक अर्थाने घेतलं तर आम्ही म्हणू काय आहे ही कुटुंबाचा भेद करायला निघालेली आहे, वेगळं व्हा आणि संसार करा, आपण मजा करू, अशा पद्धतीने. पण हे जर आपण पारलौकिक अर्थाने पाहिलं तर मात्र त्याच्यामध्ये खूप अर्थ भरलेला आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आई बहीण भाऊ या सगळ्यांपासून वेगळं होता येतं, पण बायकोपासून वेगळं होता येत नाही. हीच तर खरी अडचण आहे, जे आपण प्रकृती पुरुष या समावेशांमध्ये पाहिलेलं आहे. कारण बायकोपासून वेगळा झाला तर हा उघडाची आडवा, असं त्याचं वर्णन केलेलं आहे परब्रह्म स्वरूपाचं. तो त्या प्रकृतीपासून वेगळा होऊ शकत नाही, कारण तो तिच्या सहित राहणारा शिव आहे. दिसायला ती दोन आहेत पण असतात एकच. तसंच सद्गुरू आणि सत्शिष्य दिसायला दोन आहेत
पण मुळामध्ये ते एकच आहेत. इथे कुठेही माऊलींनी आपलं अद्वय तत्वज्ञान सोडलेलं नाही आणि ते सगळीकडे त्यांनी समान पद्धतीने वापरलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात, नामरूपापासून जरी तू वेगळा झालायस, तुला सामान्यत्व आलेलं आहे, कारण तू व्यापक आहेस. माझ्यासारखा अल्पमतीचा जो आहे, असं माऊली म्हणतायत. त्यामुळे तिथे आपली तर कथाच सोडून द्या. माऊली असं म्हणतायत की मी एवढा असमर्थ आहे, मी अल्पमती आहे की मी कोणताही शब्द वापरला ना, पण काय असेल ते असो, मी कोणताही शब्द वापरला ना तर तुझं गुणगौरवच केलं जातं. म्हणजे मी अगदी एखादा चुकून माकून वाईट शब्द वापरला तरी तो सुद्धा माझ्या सद्गुरूंचं वर्णनच ठरतं. चांगल्या भाषेत शब्द वर्णन ते सगळं ठीक आहे, पण मी वाईट शब्द वापरला, हा ना माझा सद्गुरू म्हणा किंवा हा देव आहे, हा पक्का चोर आहे. आता हा चोर आहे, हा निंदावाचक शब्द आहे. हा शब्द एखाद्या माणसाला लावून बघा तर ते निंदावाचक आहे की हा माणूस अगदी पक्का चोर आहे, हे निंदावाचक झालं. पण हा शब्द आम्ही सद्गुरूंना किंवा देवाला लावला तर त्याच्यात केवढा फरक पडतो. धरीला पंढरीचा चोर असंही म्हटलेलं आहे. तसंच जनाबाई सुद्धा म्हणते, वैष्णव चोरटी आली घरासी करंटी, म्हणजे करंटी, चोरटी हे सगळे शब्द आहेत. मग इथे मात्र अर्थ इतका पालटून जातो, कारण त्या सद्गुरु रूपाशी आमच्यासारखे मिसळून गेले तर सद्गुरु रूप होतात, त्या तत्वाशी एकरूप होऊन जातात. तसंच आमची जीवदशा शिवदशा होते. तर हे सगळं असताना त्याच्यापर्यंत जाणारा शब्द सुद्धा उत्तम घडून जातो. हा चोर जो आहे ना, तो चोर जीवदशा नेणारा चोर आहे. तो माझ्या आतलंच चोरून नेतोय, पण मला पत्ताच लागत नाहीये, कारण मीच त्याच्याशी एकरूप होऊन गेलेली आहे. आणि त्यामुळे माऊली म्हणतात की मी त्याच्याशी एकरूपच होऊन गेलेलो आहे. हा जीवदशा नेणारा चोर आहे, तो माझ्या आतलंच चोरून नेतोय. असे एक एक दृष्टांताची मालिकाच त्यांनी खरं म्हणजे दिलेली आहे. आणि राती नुरेची सूर्य, आता सूर्याचाच दुसरा दृष्टांत जो दिलेला आहे, आपण ओव्या न घेतात भराभर एक दोन दृष्टांत बघूया. त्याच्यात आता सूर्याला रात्र कळत नाही असं म्हटलं. आता सूर्याला रात्र कशी कळणार? तो जिथे जाईल तिथे प्रकाशच आहे. मग त्याला काही कळत नाही म्हणजे सूर्याला रात्र कळत नाही म्हणजे त्याला त्याचं अज्ञान आहे असं तुम्हाला वाटतंय का? म्हणून मी सद्गुरूला सूर्याची उपमा देतोय का की सद्गुरूला अज्ञान आहे? असं मुळीच नाही. सूर्य जिथे जिथे जातो तिथे तिथे प्रकाश देतो. अहो, एकदा सूर्याला एक माणूस म्हणाला की आमच्या ना ह्या कोपऱ्यात जरा अंधार आहे, तुम्ही तिकडे येऊन जरा प्रकाश टाकता का, किंवा हा अंधार आहे तो घेऊन जाता का? तर सूर्य त्यांना विचारतो, अंधार म्हणजे काय? कारण मी अजून त्या अंधाराला बघितलंच नाहीये. मी अजून त्या अंधाराला बघितलंच नाही याचा अर्थ मी जिथे जातो तिथे उजेडच असतो. अशा पद्धतीने हे आमचे सद्गुरू जिथे जातात तिथे अज्ञानाचा अंधकार दूरच करतात, कारण त्यांना अज्ञानही माहीत नाही आणि अज्ञानावर आधारित असलेलं ज्ञानही माहिती नाही. ते ज्ञान विज्ञान दोन्ही मुराले या परिस्थितीमध्ये वावरत असतात. ह्या ज्ञान अज्ञान ह्या सगळ्या सापेक्ष गोष्टी आहेत आणि सद्गुरू त्याच्याही पलीकडचे आहेत. त्यांच्याकडे कुठलीही सापेक्षता नाहीये. ना तरी लवण पाणी या मिठाच्या खड्याचं उदाहरण आपण बऱ्याच वेळा ह्याच्या आधीही घेतलेलं आहे. मीठ जे आहे ते त्याच्यामध्ये विरघळून जातं. ते विरघळून जातं तर त्यावेळेला ते नामरूपाने राहतच नाही. त्या समुद्रामध्ये काल आपण बघितलं की वडिलांना भेटायला गेला तो त्यांच्याशी एकरूपच होऊन गेला. तर हे जसं आहे, पण त्याच्यामध्ये काय होतं, जर आपण एखाद्या वाटीमध्ये पाणी घेतलं, त्याच्यामध्ये तो मिठाचा खडा टाकला, तो विरघळून जातो, अगदी मान्य आहे. म्हणजे तो त्याच्याशी एकरूप होतो. पण तरी सुद्धा ते जर पाणी आपण बघितलं तर ते पाणी खारट लागतं. म्हणजे त्याचा खारटपणा कुठंतरी शिल्लक असतोच. ही जी मीची जाणीव आहे, कारण सद्गुरू आम्हाला अहम ब्रह्मास्मी पर्यंत नेतो. पण हे अहम जो आहे
तो आमच्यात शिल्लक राहतो ना. अहम ब्रह्मास्मी मधला अहम सुद्धा विसर्जित करण्याचं सामर्थ्य माझ्या सद्गुरूंमध्ये आहे. आत्मनिवेदन झालं की सद्गुरू आणि सत्शिष्य एकरूपच होऊन जातात, समरसच होतात. गंगा सागरा मिळाली, तिला तिचं स्वरूपच राहत नाही वेगळं. नागमोडी होती का उच्छृंखल होती का शांत होती, कशी वाहत होती, काहीच नाही. ती समुद्राला मिळाल्यानंतर ती गंगाच राहत नाही. तसंच सद्गुरू आणि सत्शिष्यांचं होतं. हा अहम जो असतो ना, तो मिठाच्या पाण्यातला खारटपणा आहे, तो सुद्धा अहम ब्रह्मास्मीचं ज्ञान करून दिल्यानंतर ती जी सूक्ष्म जाणीव आहे ती सुद्धा संपूर्णपणे नाहीशी करून टाकतो. असे आमचे सद्गुरू सामर्थ्यवान आहेत. कापुराचे दृष्टांत यापुढेही आलेले आहेत, सद्गुरूंनाही दिलेले आहेत. हरिपाठामध्येही आपण बघतो, कापुराची वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. नदी सागराला मिळाल्यावर जसं अस्तित्व संपून जातं, तसंच कापराचं सुद्धा आहे. हा मी माझे, मी कापूर आहे, हा अग्नी आहे, हा मी माझेचा भावच गळून जातो. सर्व फक्त उरतं, ते ज्ञप्ती मात्र उरतं, त्याचा स्वाद उरतो, त्या कापुराचा सुगंध उरतो, म्हणजे बाकी काहीच तिथे उरत नाही. तसे हे माझे सद्गुरू आहेत, ते या पदापर्यंत आम्हाला नेतात. आता निवृत्तीनाथ जर आपण बघितलं तर ज्ञानदेवांचे माऊलींचे सख्खे वडील बंधू आहेत. सामान्य कौटुंबिक नातं सुद्धा त्यांच्यामध्ये आहे, पण ते त्यांचे सद्गुरू सुद्धा आहेत. हे विलक्षण नातं जेव्हा आकाराला येतं त्यावेळेला गुरु या पदामध्ये खूप अभ्यास भरलेला असतो, त्या गाभ्यामध्ये अर्थ भरलेला असतो. हे असे असामान्य गुरु शिष्य होतात, कारण ते जरी सख्खे भाऊ असले तरी आता मात्र ते गुरुस्वरूपामध्ये पाहत असल्यामुळे ते असामान्य गुरु शिष्य पण झालेले आहेत. त्यांच्यामध्ये द्वैत खरं म्हणजे राहिलेलंच नाही. दिसायला ते दोन दिसत आहेत, माऊली वेगळे आहेत, निवृत्तीनाथ वेगळे आहेत, पण दोघंही गुरुपदाला पोचल्यानंतर एकच झालेले आहेत. चरणी ठेवी जे माथा हेची भले, असं म्हणून त्यांनी वंदन केलेलं आहे. कारण आता ते आणि मी वेगळेच राहिलेलो नाहीये, तर मी कुठे त्यांना नमस्कार करू, कसा नमस्कार करू? मलाही आकार नाहीये, त्यांनाही आकार नाहीये. आता तरी सुद्धा मी एवढं म्हणू शकतो की त्यांच्या चरणी मी माथा ठेवलेला आहे. ते कुठेही असू दे, माझा माथा जिथे असेल तिथे त्यांचे चरण निश्चितपणे असणार आहेत. ही खात्री देऊन ते सांगतायत की ते आता निराकार आहेत, मी निराकार झालेलो आहे, मी त्या स्वरूपाला अमृताचा अनुभव घेतोय, आम्ही एकरूप झालेलो आहोत. पण मी जिथे जिथे माझं डोकं ठेवीन तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही, या पद्धतीने त्याने वर्णन केलेलं आहे. त्यामुळे हे आणखीन एक दृष्टांत जो ज्ञानदेवाने दिलेला आहे तो फार मोठा गमतीशीर आहे. आत्तापर्यंतचे थोडे फार आध्यात्मिक आणि असे झालेले आहेत, पण आता जो दिलेला आहे तो दृष्टांत मात्र त्यांनी वेगळ्या पद्धतीने दिलेला आहे, गमतीचा दिलेला आहे. तो दृष्टांतातला ती ओवी मी वाचवून दाखवते. ती 48वी ओवी आहे. अंगोनी एकूणा झोलू, अंगोनी एकूणा झोलू, फेडिताची तो बाहेरिलू, कडू फिटे आतुलू न फेडिताची. म्हणजे इथे ज्यांना धोतर नेसणं हा प्रकार जो माहिती आहे ना, त्यांना हा दृष्टांत पटकन समजेल. धोतर नेसणं म्हणते बरं का मी. आता जे हल्ली काय रेडीमेड धोतर मिळतं पायजम्यासारखं, नाडी बांधली की काम झालं, तसलं नाही. हे पूर्वी जे धोतर पान मिळायचं ते जे नेसायचे त्याच्याबद्दल सांगते. ते ज्ञानदेवांनी सांगितलेलं आहे. झोलू, झोलू म्हणजे धोतराचा पदर, एक आतला पदर एक बाहेरचा पदर असं असतं त्याचं. तर त्यामुळे धोतराचा पदर झोलू. त्यांनी काय म्हटलं, अंगोनी एकूणा झोलू, फेडिताचे तो बाहेरिलू. आता हा झोलू म्हणजे धोतराचा जो पदर आहे तो एकदा एका बाजूने आतमध्ये घेतला जातो, त्याला कडसणी असं पण म्हणतात बरं का. तर कडसणी जी आहे ती आतल्या बाजूला आणि एक कडसणी बाहेरच्या बाजूला, अशा पद्धतीने तो नेसला जातो, ते धोतर नेसलं जातं. आता ही आतली बाजू जी आहे ना, डावीकडची बाजू आहे ती उजवीकडे नेली, उजवीकडची बाजू डावीकडे नेली जाते.
तर ही डावीकडची जी आहे ती बाहेरची जी कनवट असते आणि उजवीकडची जी असते ती आतली असते. आता बाहेरची जी असते त्याला पैसे लावण्याची परंपरा आहे. म्हणजे आधी आतला पदर घ्यायचा, मग बाहेरचा पदर घ्यायचा आणि त्या बाहेरच्या पदराच्या वरती एखाद रुपयाचं नाणं घ्यायचं आणि ते कमरेच्या ठिकाणी आतमध्ये मुडपून ते खोचायचं तिथे. अशी त्यावेळेचे कनवटीला पैसे आहेत का असा हा त्यावेळेचा वाक्प्रचार होता. आहेत का कनवटीला काही पैसे, म्हणजे आपल्या जवळ काही पैसे आहेत का, हे त्याच्यावरनं निर्माण झालेलं वाक्प्रचार आहे. पण हे जे पैसे कनवटीला लावले जायचे आणि ते आतमध्ये दुमडले जायचे त्यामुळे ते धोतर पक्क बांधलं जायचं, ते फिटून जात नसे. पण त्याची गंमत अशी आहे की जर ते दुर्दैवानी तो आत अंगोनी एकूणा झोलू फेडिताची तो बाहेर इलू, हा जो बाहेरचा पदर आहे ना ज्याला कनवटीला पैसे लावलेला आहे तो जर चुकून ढिला झाला, तो जर सुटला तर आतला पदर आपोआप सुटतो आणि मग विश्वदर्शन. तर सांगण्याचा मुद्दा हा आहे. आता ज्ञानदेवांनी हे काय सांगितलं असं आपल्याला वाटतं, पण त्यांनी जे सांगितलेलं आहे ते वेगळं आहे. आम्हाला हे माहितीच आहे, कनवटीला पैसे असणं वगैरे हे सगळं माहितीच आहे आणि हे नित्यातलं वापरण्याचं धोतर आहे हेही माहितीच आहे. त्यामुळे हा दृष्टांत ते आम्हाला इतका परफेक्टली देतात की बाहेरचा पदर सुटला की आतला पदर सापेक्षतेने सुटतो. हा दृष्टांत आहे बरं का. खरं म्हणजे हे वर्णन सगळं बाकीचं सोडून द्या, पण आतमध्ये आपला आतला जो पदर आहे ना तो ममत्वाचा, आसक्तीचा, देहबुद्धीचा आहे तो बाहेरचा आहे, पण हा ममत्वाचा, आसक्तीचा हा जो पदर आहे ना हा आतला पदर आहे. आणि हा आतला पदर इतका काही घट्ट आम्ही बांधण्यासाठी बाहेरचा त्याच्यावर बांधतो ना तो देहबुद्धीचा पदर आहे. हा देहबुद्धीचा पदर जर एकदा आमचा सुटला, आमची देहबुद्धी एकदा नष्ट झाली की आपोआपच आम्हाला ही ममता, आसक्ती हा आतला पदर आपोआपच सुटून जातो. आपोआपच सुटून गेल्यानंतर मी ब्रह्म आहे हे कळतं. म्हणजे यासाठी जर आपण विचार केला तर आधी आम्हाला बहिर्मुख साधना करावी लागते. ती बहिर्मुख साधना परिपूर्णतेला आली की आपोआपच अंतर्मुख साधना सुरुवात होते आणि अंतर्मुख साधना परिपूर्ण झाली की ब्रह्मविद अहम ब्रह्मास्मीचं ज्ञान होतं, मनाचं उन्मन होतं, गुरु शिष्य एकरूप होतात. या सर्व पद्धतीला त्यांनी हे अत्यंत मजेशीर असं उदाहरण दिलेलं आहे. म्हणून आधी आम्हाला हा देहबुद्धीचा बाहेरचा पदर सोडून टाकायला हवाय. जे कनवटीला घट्ट बांधून ठेवलेलं आहे ना ते आधी पहिलं सोडायला हवंय. कारण आम्हालाच बांधलेलं आहे, आम्हाला दुसऱ्या कोणीही बांधलेलं नाही, आम्हीच आम्हाला बांधलेलं आहे अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा एक ओवी वाचून दाखवते म्हणजे आपल्या लक्षात येईल. बाहेरी कर्मे क्षाळला, भीतरी ज्ञाने उजळला, इही तोही परी आला पाखळा एका. ह्या हे जे सांगितलेलं आहे हे तेच वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे सांगताना ते वेगवेगळं सांगतात, पण तरी सुद्धा त्या प्रत्येकामध्ये अर्थ वेगळा भरलेला असतो. जसं बिंब प्रतिबिंब आपण म्हणतो की हे दोन्ही एकच आहे, त्याचीही उदाहरणं त्यांनी बरीच दिलेली आहेत की बिंब आणि प्रतिबिंब हे सापेक्षत्वाने असतं. बिंब प्रतिबिंब ह्या दोन गोष्टी, ते प्रतिबिंब जेव्हा बाहेर जातं तेव्हा बिंब, पण मुळामध्ये बिंबच बाहेर पडतं तेव्हा प्रतिबिंबही बाहेर पडतं. हे आपण काल बघितलं होतं. आता इथे ते उलटं सांगतात की प्रतिबिंब असतं ते बिंबाला घेऊनच बाहेर पडतं. अशा पद्धतीने उलट्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. आणि इथे म्हणताना ते म्हणतात की आम्ही आरसा बाजूला नेला तर आम्ही बाजूला सरलो तरी प्रतिबिंब दिसत नाही, आरसा नेला तरी प्रतिबिंब दिसत नाही. म्हणजे बिंब जेव्हा बाहेर पडतं तेव्हा ते प्रतिबिंबाला घेऊन बाहेर पडतं. पण इथे म्हणताना म्हटलंय प्रतिबिंब बिंबाला घेऊनच बाहेर पडतं. आता हा चेहरा प्रसन्न दिसतोय तो कुठं जात नाहीये, मग बिंबाला घेऊन प्रतिबिंब बाहेर पडतं म्हणजे नक्की काय, ते दोघंही एकाच वेळेला बाहेर पडतात, ते एकरूप होतात, ते त्या मुखामध्येच एकरूप होतात. जसा सर्प जो आहे
तो त्या दोरीमध्येच अदृश्य होऊन जातो. तसं हे प्रतिबिंब बिंबाला घेऊनच बाहेर पडतं. एका लहान मुलाला आपण विचारलं, म्हणजे बघा हे उलट्या पद्धतीने कसं सांगितलेलं आहे. तर एका लहान मुलाला जर आपण विचारलं तुझं वय काय आहे बाबा, तर तो म्हणतो माझं 5 वर्ष. हां, आपल्याला हे पटतं की नाही? हो, पटतं ना. मग नंतर त्याला विचारलं की तुझ्या वडिलांचं वय काय आहे, तो म्हणतो 5 वर्ष. आता वडिलांचं वय कसं 5 वर्ष असेल वाटते ना आपल्याला हे पटत नाही. का पटत नाही? पण तो म्हणतो ते बरोबर आहे बरं का. तो मुलगा असं म्हणतो की तुझं वय काय, तर 5 वर्ष. तुझ्या वडिलांचं वय काय, तर 5 वर्ष. म्हणजे हा जेव्हा मुलगा झाला तेव्हा त्यांना वडिलत्व प्राप्त झालेलं आहे, तेव्हा ते बाबा झालेले आहेत. म्हणजे बाबा ते 5 वर्षापूर्वीच झालेले आहेत की नाही. म्हणजे वडील म्हणून त्यांचं वय किती आहे, 5 वर्ष. मग हे जसं बरं आहे तसंच नामरूप आहे तोपर्यंत शरीराची उपाधी आहे. नामरूप ही उपाधी गेली की देहभाव जातो. तसं प्रतिबिंब गेलं की बिंब पण जातं. म्हणजे ह्या पद्धतीने त्यांनी सांगितलंय, अज्ञान गेलं की ज्ञान निर्माण होतं. अशा पद्धतीने त्यांनी वेगवेगळे असे जीवपण गेलं की शिवत्व प्राप्त होतं. अशा पद्धतीने अनेक प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. इथे पुढे ते असं म्हणतात की हे जे रूप आहे ना, नामरूप गेलेलं आहे, पण तरी हे चरण आम्हाला मिळालेले आहेत. नामरूपाची जेथ सोय तेथ दृष्टीचे काहीच नव्हे. नामरूपाची जेथे सोय तेथे दृष्टीचे काहीच नव्हे. कारण दृष्टी आहे त्याच्यामुळे ते दिसतं, हेही आहे. अंतर्दृष्टी असली म्हणजे बाह्य दृष्टी नसली, आंधळे असले, अंधत्व आलेलं असलं तरी सुद्धा ज्ञानचक्षुंनी दिसू शकतं. हे नामरूप परमेश्वराचं आम्हाला ज्ञानचक्षुंनी दिसू शकतं. गुलाब महाराजांचं उदाहरण आहे. तर त्याप्रमाणे इथे त्यांनी म्हटलंय, हे काही नसलं ना तरी आम्हा फळले हे पाय ऐशिया दशा. आम्हाला हे नामरूप वगैरे जाऊ दे, आम्हाला त्यांचे चरण मिळालेले आहेत. हे चरण आहे ना, त्याचा आश्रय आम्हाला मिळाला ना, तोच भरपूर आहे आमच्यासाठी. आई कलावती देवी ज्या आहेत त्यांचा एक अभंग होता. त्यांच्या अभंगामध्ये ते म्हणतात, आसनी शयनी भोजनी गमनी गुरु भजनी रहा धंग धरी गुरुचरण तू अभंग. आसनी शयनी भोजनी गमनी आपल्याला पटलं की अगदी सदैव सद्गुरूंचे चरणाशी राहा, गुरुभजनामध्ये दंग राहा, धरी गुरुचरण तू अभंग. इतकं त्या चरणाचं महत्व आहे. आता इथे धरी गुरुचरण, धर ते गुरुचरण धरून राहा. धरून राहा याचं ते गुरूंचे पाय घट्ट धरून ठेवायचे असं नाहीये. तर धर म्हणजे ते चरण आपल्या हृदयामध्ये धारण कर. ते चरण धारण कर म्हणजे हृदयामध्ये धारण कर. म्हणजे ते सद्गुरू तुला मार्ग दाखवतील, त्या मार्गाप्रमाणे अनुसरण कर. त्या मार्गाप्रमाणे त्यांनी जो मार्ग दाखवलाय त्या मार्गदर्शनाने या जीवाची वाटचाल करायला सुरुवात कर. आपोआपच तुझी ही बाह्य भटकंती जी चालू आहे ना, बाह्य विषयांची भटकंती, ती आपोआपच थांबेल. म्हणजे चरण तू हे चरण धारण केलेस की आपोआपच तुझं हे चर न होईल. न होईल म्हणजे हे भ्रम मोह विषय याच्यामध्ये जे विचरण चाललेलं आहे ना, सारखं भटकंती चाललेली आहे ना, ते चरण ते होणार नाही. असं होणार नाही. हा हृदयामध्ये विचार सामावून घे आणि तसं वागणं सुरू कर. ही बाह्य विषयांची भटकंती थांबली की आतमध्ये अंतरसाधनेने जे निर्माण होईल ना, त्याप्रमाणे वागायला सुरुवात कर. ते तुझे आचरण होतील. म्हणजे चरण धर, मग चरण असं थांबेल, तुझं विचरण थांबेल आणि मग ते मनामध्ये घेऊन त्याप्रमाणे वागायला सुरुवात कर. ते आचरण होईल. आणि जेव्हा या आचरणाने त्या चरणाबरोबर रती वाढेल, गोडी वाढेल, प्रेम वाढेल, तेव्हा आरती सुरू होईल. इतकं सद्गुरूंशी आपल्याला समरस होता येतं. हे कलावती देवी सांगतात. नाही, सगळेच संत सज्जन आपल्याला सांगत असतात. माऊली तर त्यांच्या वाग्विलासाने ते आणखीन आपल्याला पटवून देतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी
एकापुढे एक एकापुढे एक अशा त्यांनी सांगितलेले आहे. तेज तमा ते काही परस्परे निके नाही, परी सूर्याची ये ठाई सूर्याची असे. अशा पद्धतीने त्यांनी पुढचंही उदाहरण दिलेलं आहे. सूर्याची अशी अनेक उदाहरणं दिलेत, कापुराची दिलेत. आता मात्र ते त्यांच्या निवृत्ती या नावावर आले. थोडाफार उल्लेख त्यांनी मगाशी केलेला आहे की निवृत्ती हे नाव कसं धारण केलंस वगैरे, नामरूपात अडकलायस वगैरे, हे सगळं झालंय. पण शेवटी ज्या ओव्या आहेत 70 ते 73 अशा ज्या ओव्या आहेत त्याच्यात त्यांनी निवृत्ती जयाचे नाव या 4 ओव्यांमध्ये त्यांनी असं निवृत्तीनाथांची स्तुती केलेली आहे. आतापर्यंत सामर्थ्याचं वर्णन वगैरे सगळं करून झालं. गुरुचं कसं नमन करू, कसं त्यांच्या चरणाशी जाऊ, हे चरण आम्हाला भाग्याचे मिळालेत, हे सगळं सांगितलं. आता मात्र ज्ञानेश्वर माऊली त्यांची स्तुती करतायत. निवृत्ती नावावर ज्ञानेश्वर माऊली मागे जसे खेळलेत तसे आत्ता सुद्धा या नावावरतीच ते खेळलेले आहेत. आणि त्यामुळे ते असं म्हणतात, जसं मी मगाशी सांगितलं की अंतःचक्षु जे असतात, ज्ञानचक्षु जे असतात, त्यांनी सुद्धा आम्हाला त्यांचं रूप दिसतं. सद्गुरूंचं असू दे, परमेश्वराचं असू दे. तर ही आपली आतली दृष्टी आहे ना, अंतर्दृष्टी ज्याला म्हणूया किंवा ज्ञानचक्षु म्हणूया, ती आतमध्ये मुरडून घ्यावी लागते. ही बाह्य दृष्टी आहे ती आधी आतमध्ये मुरडून घ्यावी लागते. आणि म्हणून गुलाब महाराज जे आहेत त्यांना बालपणीच अंधत्व प्राप्त झालेलं आहे. ते सांगतात, म्हणजे त्यांच्या अभंगामध्ये ते सांगतात आपल्याला, मुरडुनिया उलटवली नयन बाहुली. मुरडुनिया, मुरड घालावी लागते हो, बाह्य विषयांना मुरड घालायला लागते. आणि आपली ही जी बाहुली दिसते त्यामुळे आम्हाला या बाह्य पदार्थांचं आकर्षण निर्माण होतंय. ती बाहुली जी आहे, डोळ्यातली बाहुली, ती सुद्धा उलटवावी लागते, ती आत वळवून घ्यावी लागते. तेव्हा त्या परब्रह्म परमेश्वराचं, त्या परमशिवाचं किंवा सद्गुरूंचं दर्शन आपल्याला, प्रत्यक्ष दर्शन आपल्याला होतं. मुरडुनिया उलटवली नयन बाहुली, नंद तनय मंचकी मी शयन पावली. नंद तनय म्हणजे बघा तिथे इतका अनुप्रास सुंदर जोडलेला आहे. अर्थात याच्या अर्थामध्ये न जाता, कारण थोडक्यात आपलं अंतर्मुख साधना सुरू केली की आपल्याला चराचरामध्ये, विश्वामध्ये पूर्णतः परब्रह्मच दिसायला लागतं, परमेश्वर दिसायला लागतो. हे जे शिवशक्तीने जे निर्माण केलेलं आहे, शक्ती सहित शिवाने जे निर्माण केलेलं आहे, त्या सगळ्यामध्ये आपल्याला परमशिव बघायला मिळतो. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. हा निवृत्ती जो आहे हा असा आहे. त्यांनी संपूर्ण आपले नयन बाहुली उलटवून आत घेतलेली आहे आणि तो परब्रह्माच्या अनुसंधानामध्ये, त्या परमशिवाच्या अनुसंधानामध्ये कायम स्थित आहे. त्याला बाहेरचं काही विषयांचं भान नाहीये. त्यांनी सगळ्या त्याच्या वृत्ती शांत केलेल्या आहेत. त्या वृत्ती त्याच्या खरं म्हणजे शांत होत्याच, म्हणूनच ते निवृत्त होते. काही वृत्तीचे तरंग कुठे उमटतच नव्हते, त्या पूर्णपणे शांत होत्या. आधी प्रवृत्ती होती आणि आता नाहीये असं मुळीच नाहीये. त्यांच्यामध्ये प्रवृत्तीही नव्हत्या, वृत्तीही नव्हत्या, वृत्तीचे तरंग सुद्धा नव्हते. त्यामुळे निवृत्ती हे त्यांना सिद्ध करण्याचं काहीही कारण नाही. म्हणजे कुठले तर्काने सिद्ध करावं लागत नाही, प्रमेयातनं सिद्ध करावं लागत नाही, कारण ते मुळातच निवृत्ती आहे, निर्वृत्ती असणारे आहेत. निवृत्ती हे त्यांचं नाव आहे, पण त्या नाव त्यांना सार्थ केलेलं आहे. त्या नावातच सार्थकत्व आहे. ते नाव केवळ आमच्यासारख्या लोकांसाठी आहे, पण ते नावच त्यांना शोभा देत आहे. नाही तर नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा असा प्रकार नाही आहे. कारण निवृत्ती हे नाव त्यांना शोभा देत आहे, त्या नावालाच त्यांच्यामुळे महत्त्व आलेलं आहे. म्हणजे निवृत्ती हे राज्यपद, ते अनभिषिक्त सम्राट आहेत. कोणते? चारुस्थळी राहणारे असे ते अनभिषिक्त सम्राट आहेत. आणि ते सर्व हे सत्शिष्यांच्या सगळ्या वृत्ती हरण करणारे आहेत. जसं सूर्याच्या बाबतीत त्यांनी म्हटलेलं आहे की हा सूर्य आहे ना, हा अगदी स्वार्थी आहे. पुढचा एक दृष्टांत दिलाय त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की हा सूर्य आहे ना, तो जरा स्वार्थी आहे बरं का. तो काय करतो? आपणा देऊनी राती दिवसा करी उन्नती. आता हे निवृत्तीनाथावर नाव का दिलं याच्यावरनं पण ते दृष्टांत देतातच आपल्याला. तेव्हा ते असं म्हणतात की हा सूर्य जरा स्वार्थी आहे बरं का.
रात्री हे जग कसं असतं, पूर्ण कामाच्या रामरगाड्यातून शांतपणे विश्रांती घेत असतं. ही जी तात्पुरती त्या सर्व लोकांना, पशूंना, पक्ष्यांना सगळे रात्री झोपलेले असतात. दिवसभर काम करून दमलेले असतात, रात्री झोपून जातात आणि पूर्णपणे विश्रांती घेत असतात. पण ती ही त्यांची विश्रांती आहे ना, हा सूर्य जो आहे ना, तो त्याचं हरण करतो. आधी सकाळी सकाळी उगवला की या सगळ्यांना उठवतो. खरं म्हणजे ते शांतपणे निवृत्ती स्वरूपात झोपलेले असतात. झोपेमध्ये, सुषुप्तीमध्ये आम्हाला काही आठवत नाही. आम्ही त्या भगवंताच्या जवळ असतो, पण ती अज्ञानाची असते. इथे मात्र ही ज्ञानाची आहे. हा दिवस उजाडताच सगळ्यांना तो कामाला लावतो आणि सगळ्यांच्या बाबतीमध्ये हेच तो धोरण ठेवतो की तो प्रत्येकाचं हरण करतो. शांतीने जे झोपलेत, विश्रांतीने झोपलेत, त्याचं हरण करतो. आमचे सद्गुरू तसे नाहीत बरं का. ते दुसऱ्याची उन्नती करतात. ते त्यांच्यातल्या वृत्तींचं ग्रहण करतात, त्यांच्यामधल्या आसक्तीचं हरण करतात. ते स्वतः निवृत्तच असतात, पण ते काढून घेतात आणि आपोआपच तो जीव जो आहे तो ज्ञानस्वरूपाने जागृत होतो. अज्ञानाची झोप नाही, त्या अज्ञानाच्या झोपेतनं तो त्यांना उठवतो. हा सूर्य जो आहे तो अज्ञानाच्या झोपेतनं उठवत नाही. खरं म्हणजे त्या अज्ञानाची जी झोप आहे त्यातनं तो उठवतो आणि पुन्हा अज्ञानातच टाकतो, कामालाच प्रवृत्त करतो. पण आमचे सद्गुरू जे आहेत ते त्यांचं अज्ञान दूर करून टाकतात आणि ज्ञानाचा सूर्योदय होतो आणि हे सर्व विश्व मावळून जायला सुरुवात होते. अशा पद्धतीची ही त्यांची निखळ निवृत्ती आहे. ते सूर्याप्रमाणे पक्षपाती नाहीत. पुढे जो एक दृष्टांत दिलेला आहे तो दृष्टांत मात्र असा आहे, ओपसराचे बळ घेऊनी मिरवे किळ, तैसे रत्न नव्हे निखिळ चक्रवर्ती हा. रत्नाचं तेज वाढावं, अंगठी आपण करतो की नाही, अंगठी त्याच्यामध्ये ते रत्न जडवलं जातं आणि ते जडवतात त्यावेळेला त्याचं तेज जास्त वाढावं, त्याचं बळ वाढावं तेजाचं, म्हणून त्याच्या मागे एक चांदीची पट्टी लावतात की त्यामुळे ते तेज जास्त तेजस्वी दिसायला लागतं ते रत्न. त्याप्रमाणे इथे त्यांनी ते तेज जे घेणारं ते दुसऱ्यावर अवलंबून झालं ना. म्हणजे हे तेज जे आहे, ती जी पट्टी जर त्यांनी लावलेली नसली तर, पट्टी लावली नाही तर आपोआपच ते तेज कमी होईल. म्हणजे ह्या ठिकाणी ते सगळं जे आहे ते तेज जे आहे ते उसनं घेतलं जातं. पण आमचे जे सद्गुरू आहेत ते असं दुसरं उसनं काहीही घेत नाहीत. ओपसराचं बळ ते घेत नाहीत. कोंदणामागे जी चांदीची पट्टी लावलेली आहे त्या पट्टीचं बळ ते घेत नाहीत. उलट ते काय करतात, त्यांचं स्वतःचं स्वसंवेद्य असं बळ आहे. त्यामुळे त्यांना वेगळ्या कुणाचीही तेज पसरवण्यासाठी आवश्यकताच भासत नाही. त्यांना सामर्थ्यासाठीही उसनं तेज लागत नाही, त्यांचं तेज वाढवण्यासाठी सुद्धा उसणं काही लागत नाही, कारण ते स्वसंवेद्य आहेत. आणि हा जो निवृत्ती आहे ना तो सुद्धा तसाच स्वसंवेद्य आहे. निवृत्तीचा हा महामणी जो आहे, म्हणजे जे रत्न आहे ते स्वबळावर झळकणारं असं आहे. निवृत्ती साम्राज्याचा हा चक्रवर्ती सम्राट आहे. कारण हे साम्राज्य कुठलं आहे, चारुस्थळी एकाहारी. ते चारुस्थळी यदक्षरम अनाख्येयम आनंदम अज केवलम असं निवृत्तीनाथ हे स्वयंभू आहेत. हे निवृत्ती नगराचा सम्राट चक्रवर्ती हा गोसावी आहे. म्हणजे अलौकिक असं जे वैभव आहे ना, तिथे गोसावी म्हणजे गो म्हणजे इंद्रिय, इंद्रिय ज्याच्या अधीन आहेत असा हा गोसावी आहे. पण गोसावी म्हटलं तरी सुद्धा तो सम्राट आहे. म्हणजे जसं आपल्याला गजानन महाराजांच्या पोथीमध्ये, म्हणजे दासगणू महाराजांनी लिहिलेली गजानन विजय हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये ते त्यांच्या ऐश्वर्याचं जेव्हा वर्णन करतात, अवघी वने हा बगीचा पलंगजाचा मेदिनी, अष्टौ सिद्धी दासी परी राबतात त्याचे घरी, तो न तुमची पर्वा करी त्याचे वैभव निराळे. हे जे वैभव आहे ना ते माझ्या सद्गुरूंचं वैभव आहे. हा जरी गोसावी असला ना तरी तो आदिनाथ शंकर आहे. तिथपासून जी परंपरा निर्माण झालेली आहे तो आदिनाथ शंकर, ते परमशिवस्वरूप असे माझे हे सद्गुरू आहेत. आणि त्या सद्गुरूंचे चरण
तयांचे श्री चरण वंदिले ऐसे. त्या सद्गुरूंचे चरण मी दृढपणे धरलेलं आहे. आणि आता ते सगळं केल्यानंतर ते थोडीशी पुढच्या प्रकरणाची सुरुवात करतात. खरं म्हणजे हे ओळीनी एक एक ओव्या आलेल्या आहेत. इथे प्रकरणं वगैरे नाही आहेत, पण जसं गीतेमध्ये आपण 18 अध्याय तयार केलेले आहेत आणि त्या अध्यायाचं विभाजन झालेलं आहे, तसंच इथे आमच्या समजण्यासाठी किंवा आम्हाला कळावं म्हणून हे वेगवेगळी प्रकरणं केलेली आहेत. काही याच्यामध्ये या ओव्या सलग एका पुढे एक अशा 800 पर्यंतच्या आहेत. पण प्रकरणाप्रमाणे पाहिलं तर 80वी ओवी जी आहे ती पुढच्या ह्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे. वाचारुण जे आहेत त्याच्याबद्दल ते म्हणतात की खरं म्हणजे मी असं म्हणत होतो की आत्तापर्यंत मला माझ्या चत्वार वाणींचा अहंकार होता की मी सद्गुरूंचं वर्णन करणार आहे, या 4ही वाणी माझ्यावर प्रसन्न आहेत असं मला वाटत होतं. पण ते सगळं फोल ठरलेलं आहे. या असीमाला बांधून मी सीमित करूच शकत नाहीये. हा प्रत्यय आल्यामुळे आता मी त्यांना मौनातच वंदन करतो. तयांचे श्री चरण वंदिले ऐसे. मौनातच राहतो आणि त्यांना नमस्कार करतो. कारण या 4 वाणींच्या ऋणातून मुक्त झाल्याशिवाय मला यातून बाहेर पडताच येणार नाही. आणि त्या ऋणातून मुक्त झाल्याशिवाय या वाणी ज्या शिल्लक राहिले आहेत, वाणीने त्याचं कौतुक करतोय, ते जे शिल्लक राहिले त्या ऋणातून मला मुक्त व्हायला पाहिजे. आणि ते ऋणातून कसे मुक्त झाले हे पुढच्या प्रकरणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. ते आपण उद्या बघूया. तोपर्यंत इथेच थांबूया. ज्ञानेश्वर माऊली जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी.